नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, नीट परीक्षेचा पेपर फुटीचा जो घोळ आहे तो अख्ख्या देशभरात गाजतोय. कारण मुळातच ही परीक्षा देश पातळीवरची, नॅशनल लेवलची आहे. 12वी नंतर वैद्यकीय प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते देश पातळीवरती. पण या वर्षीच्या नीटमध्ये जो पेपर फुटला आणि जे विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय, होतकरू मेहनती विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय, त्यात दुर्दैव असं आहे की याची पाळंमुळं घट्टपणे महाराष्ट्रात दिसून येतात. महाराष्ट्र जो त्याच्या शिक्षण संस्कृतीसाठी विद्येचं माहेरघर महाराष्ट्रात आहे, पुणे, अशा ठिकाणी, अशा महाराष्ट्रात जेव्हा असे गलथान प्रकार घडतात तेव्हा खरंच महाराष्ट्राची मान शर्मेने खाली जायला लागते. महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाचीच मान शर्मेने खाली गेलेली आहे. कारण हा प्रकार जो आहे हा खूप भयानक प्रकार आहे. 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा हा प्रकार आहे. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी RCC क्लासेस, अत्यंत पॉप्युलर RCC क्लासेस, टीव्हीवरती बनाट जाहिराती यांच्या येत असतात, अशा RCC क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर याला CBIने अटक केली. सुरुवातीला हे प्रकरण राजस्थान, हरियाणा तिकडनं सुरू झालं. मग नाशिकमध्ये शुभम खैरनारपर्यंत हे प्रकरण येऊन पोहोचलं आणि त्यानंतर केमिस्ट्रीचे एक निवृत्त प्राध्यापक PV कुलकर्णी यांचं नाव समोर आलं. CBIने त्यांच्यासोबत इन्क्वायरी केली आणि PV कुलकर्णीच्या चौकशीतून हे शिवराज मोटेगावकरचं नाव समोर आलं. CBIने पहिले लातूरमधील त्यांच्या घरी आणि त्यांच्या तिथल्या हेडक्वार्टर, RCC क्लासेसच्या हेडक्वार्टरवरती, त्या बिल्डिंगवरती छापा मारला. त्या ठिकाणी काही वस्तू त्यांनी रिकव्हर केल्या. मग मोटेगावकरने अर्थातच या सगळ्या गोष्टींचा इन्कार केला, पण त्यानंतर त्याचा मोबाईल घेण्यात आला. तो मोबाईल फॉरेन्सिक तपासणीला पाठवला आणि त्यातून त्यांच्या फोनमधनं क्वेश्चन पेपरची PDF ही त्यांनी डिलीट केली असं निदर्शनास आलं. फॉरेन्सिकने ती रिकव्हर करून दिली. यात जे प्रश्न होते या PDF मध्ये ते हुबेहूब नीटच्या परीक्षेला आलेले प्रश्न होते. बरेच, जवळपास 60-70% प्रश्न हे हुबेहूब तंतोतंत मिळत होते. प्रश्नाचा विषय सारखा असेल तर समजू शकतो, पण वाक्यरचना, शब्द, त्याचे ऑप्शन्स, एव्हरीथिंग, सगळं काही हुबेहूब जुळालं आणि इथे संशय बळावला. मग मोटेगावकरला लातूरमध्ये तर तिथनं CBI पथक निघून गेलं आणि मोटेगावकरला सांगितलं की तुम्हाला पुण्यात हजर राहावं लागेल चौकशीसाठी. मोटेगावकर पुण्यात गेले. तिथे 10 ते 11 तास त्यांची चौकशी झाली आणि चौकशी अंती CBIने मोटेगावकरला या पेपर फुटी प्रकरणात अटक केली. अटक केल्यानंतर ज्या खळबळजनक गोष्टी, जी माहिती बाहेर येते ती अतिशय धक्कादायक आहे. मित्रांनो, PV कुलकर्णी हा मोटेगावकरचा जुना सहकारी. त्यासोबतच मनीषा मांढरे, मॉडेल कॉलेजच्या प्राचार्य आणि बायोलॉजीच्या प्राध्यापिका, या सुद्धा यांच्या सोबती. आता पहिली गोष्ट, मोटेगावकरकडे इतक्या सहजासहजी ह्या प्रश्नपत्रिका येत कशा होत्या? नीटची परीक्षा झाली 3 मेला. मोटेगावकरच्या फोनमध्ये ही प्रश्नपत्रिका आलेली दिसतीये ती 23 एप्रिलला, 10 दिवस आधी, परीक्षेच्या 10 दिवस आधी या मोटेगावकरकडे ही प्रश्नपत्रिका होती. ती त्याच्याकडे आली कशी? तर प्रश्नपत्रिका तयार होण्याच्या अगोदरच या मोटेगावकरनी ती प्रश्नपत्रिका फोडण्याचं नियोजन करून ठेवलेलं होतं. म्हणजे प्रश्नपत्रिका तयारी नव्हती तेव्हा याची फिल्डिंग सगळी प्रश्नपत्रिका बाहेर काढण्याची तयार होती. मनीषा मांढरे आणि PV कुलकर्णी, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे हे दोघंजण प्राध्यापक, या दोघांना NTA, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, जी नीटची एक्झाम कंडक्ट करते, त्या NTA मध्ये प्रश्नपत्रिका सेट करण्याच्या पॅनलवरती या मोटेगावकरनेच जुगाड करून दिलेला होता. तिथेच त्याची वर्णी लावलेली होती या दोघांचीही. कारण ह्याला प्रश्न पाहिजे होते, त्यामुळे अशाच व्यक्तीला तिथे पाठवायचं जो आपल्याला प्रश्न आणि प्रश्नपत्रिका बाहेर काढून देईल. आता ही सेटिंग त्याने केलेली होती. म्हणजे विचार करा मित्रांनो, NTAच्या क्वेश्चन पेपर पॅनलमध्ये हा व्यक्ती आपल्या मर्जीचे लोक पाठवू शकतो. कोचिंग क्लास संचालक असताना, असल्या कुठल्या शैक्षणिक पदावरती पण तो नाहीये. म्हणजे याचं वजन, पैशाची ताकद, ओळख, नेटवर्क, ह्या गोष्टी किती स्ट्रॉंग असतील. आता PV कुलकर्णी आणि मनीषा मांढरे हे जायचे प्रश्न पेपर सेट करण्यासाठी. सेट केल्यानंतर हे सर्व सेट केलेले प्रश्न पाठ करायचे म्हणजे मेमराईज, स्मरणार्थ ठेवायचे आणि मग बाहेर येऊन या मोटेगावकरला ते सर्व प्रश्न सांगायचे. लिहून वगैरे ठेवत नव्हते, फोटो काढून ठेवत नव्हते, काही नव्हते, कारण पुरावा तयार होऊ द्यायचा नाही. मग हे प्रश्न तोंडीच मोटेगावकरला येऊन सर्व प्रश्न
सांगून टाकायचे. इतके प्रश्न पाठ करण्याची मेहनत हे पी व्ही कुलकर्णी आणि मनीषा मांढरे घेत होते. मग मोटेगावकर त्यांनी सांगितलेले प्रश्न लिहून काढायचा, लिहून काढल्यानंतर त्याचे फोटो बिटो काढून PDF बनवायचा आणि ही PDF विद्यार्थ्यांना आणि पालकांना सर्क्युलेट करत होता. अर्थात यामागे खूप मोठं अर्थकारण सुद्धा असणारच आहे. दुसरी गोष्ट अशी, असं म्हणतात की मोटेगावकरचा मुलगा सुद्धा 12वीला होता यावर्षी. त्याला सुद्धा डॉक्टर बनवायचं होतं, म्हणून मोटेगावकरने हा पेपर जो आहे तो फोडला. पण मित्रांनो, पहिल्याच प्रयत्नात इतकं सटीक प्लॅनिंग केलं जात नसतं, अशी शंका आहे, अशी चर्चा आहे की मोटेगावकरने ह्या आधी सुद्धा पेपर फोडलेले असावेत. सध्या महाराष्ट्रातील RCC क्लासेसच्या सर्व शाखा बंद करण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थी पालक यांनी लाखो रुपये या क्लासेसमध्ये भरलेले आहेत, पण क्लासेस बंद पडल्यामुळे आता या विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या आणि पालकांच्या पैशांचा प्रश्न खूप खूप मोठा उभा राहिलेला आहे. काही पालकांनी कर्ज वगैरे काढून इकडून तिकडून जाडजोड करून यांची भरमसाठ फीज भरलेली आहे, पण आता क्लासेसच बंद, मोटेगावकर जेलमध्ये, मग क्लासेस चालणार कसे? त्यामुळे ही अत्यंत गंभीर परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. या पुढची गोष्ट, मोटेगावकरला फक्त काय मुलालाच डॉक्टर बनवायचं नव्हतं. मोटेगावकरचं स्वप्न होतं की स्वतःचं आलिशान मेडिकल कॉलेज उभं करायचं, सुरू करायचं. नुसतं स्वप्न नव्हतं, मोटेगावकरनी हे काम सुरू सुद्धा केलं होतं. लातूरपासनं काही किलोमीटर अंतरावरती हायवेच्या बाजूला अतिशय भव्य दिव्य मेडिकल कॉलेजचं बांधकाम 5 एकर परिसरात चालू आहे. त्याची 3-4 मजली भव्य इमारत एखाद्या आलिशान महाल सारखी ही तयार होत आहे. त्याच्यावरती कोट्यावधींचा पैसा हा खर्च झालेला आहे. इतका पैसा येतो कुठून मोटेगावकरकडे? अर्थात त्यांचे क्लासेस पॉप्युलर होते, त्यांच्या सराव परीक्षांच्या वेगळ्या बॅचेस असायच्या, हे सर्व असायचं. पण एक भव्य दिव्य मेडिकल कॉलेज उभारणं, त्यासाठी परमिशन, परवानग्या, पैसा, इमारत, जागा, या सर्व गोष्टी इतक्या सहज होत नाहीत जोपर्यंत माणसाची पोहोच, ओळख आणि माणसाचे हात जोपर्यंत बरेच लांबवर पसरलेले नसतात तोपर्यंत हे शक्य नाही. ते मोटेगावकरचे होते, त्याच्यामुळे त्याचं बांधकाम चालू होतं, दिमाखात बांधकाम चालू होतं आणि लवकरच ते पूर्ण सुद्धा होणार होतं. तर अशा या मोटेगावकरच्या मुलाची सुद्धा, जो 12वीला होता म्हणतात, त्याची सुद्धा CBIने 4 तास चौकशी केलेली आहे. मोटेगावकरच्या पत्नीला चौकशीला हजर राहण्याची नोटीस सुद्धा बजावलेली आहे. पण मोटेगावकर हा सध्या, त्याला दिल्ली न्यायालयात अटक केल्यानंतर ताबडतोब पुण्यावरनं दिल्लीला नेऊन हजर करण्यात आलं. त्याला 9 दिवसांची न्यायालयीन कोठडी CBI कोर्टाने सुनावलेली आहे. त्याची चौकशी पुढे सुरू आहे. मोटेगावकरचे अनेक व्हिडिओ, अनेक ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही बघितले असतील मित्रांनो. अगदी नीट परीक्षा ज्या दिवशी झाली त्या दिवशीचा सुद्धा त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. 2 मुलींना उभं करून तो विचारतोय की कसा गेला पेपर, RCCचे किती प्रश्न आले होते. त्या मुली म्हणतायत RCCच्या गेस्ट पेपरच्या बाहेरचे प्रश्नच आले नाहीत आणि तो पेपर सोपा होता, RCCचा तरी टफ असतो वगैरे वगैरे. पण हा पेपर आला कुठून होता? मग ते आता CBIमुळे उघड झालेलं आहे की त्यांचे मुलं इतक्या कॉन्फिडेंटली कसं काय सांगतात की RCCच्या गेस्ट पेपरच्या बाहेरचे प्रश्नच येत नाहीत. त्याचा खुलासा, त्याचा भांडाफोड आता झालेला आहे. या मोटेगावकर सारखे लोक महाराष्ट्राच्या शैक्षणिक परंपरेला काळीमा फासणारी आहे. ज्या पद्धतीने या कोचिंग क्लासच्या रॅकेटने ज्युनियर कॉलेजेस 11वी 12वीचे संपवूनच टाकलेले आहेत. डमी कॉलेजमध्ये मुलं जातात. डमी कॉलेज म्हणजे फक्त कागदावरती ते कॉलेज असतं, बाकी A to Z सगळं काही कोचिंग क्लासमध्ये. 15-20 वर्षापूर्वी कॉलेज असायचं, लेक्चर असायचे, प्रॅक्टिकल लॅब, कम्प्युटर लॅबमध्ये शिकायची मुलं. पण आता ज्युनियर कॉलेज 11वी 12वीचा हा कन्सेप्टच बंद झालेला आहे. फक्त आणि फक्त कोचिंग क्लास, त्यातून कॉर्पोरेटायझेशन, बाजारीकरण, भांडवल, पैसा आणि मग असे गैरव्यवहार. मित्रांनो, ही गोष्ट शैक्षणिक परंपरेला काळीमा फासणारी आहे. याचं खूप मोठं गांभीर्य आहे. अशा पद्धतीने पास झालेले, नीट झालेले विद्यार्थी इलाज करू शकणार आहेत. फक्त त्या मुलांचं भवितव्य नाही, तर करोडो नागरिकांचं आयुष्य सुद्धा धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे ही गोष्ट अतिशय गंभीर आहे. तुम्ही सुद्धा व्यक्त व्हा. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये आत्ताच कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.